नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा मोठं वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी हिंसाचार केला गेला असावा असा मोठा दावा सुद्धा आदित्य ठाकरेंनी केलाय। माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या शहरामध्ये हिंसाचार झाल्यामुळे त्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत। आता जी नागपूरची दंगल घडली किंवा घडवली गेली, मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करायला घडवली गेली असेल, पण आमचं तसं मत नाही आहे की आम्ही कोणालाही अंडरमाइन करायला इथे येतोय। आम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात मग तुम्ही आम्हाला एक विषय देऊ शकता, शॅडो कॅबिनेटसारखी विषय देऊ शकता की आदित्य तुझी ह्याच्यावर विजन काय, त्याच्यावर विजन काय, 100% मांडू। आणि म्हणूनच आम्ही तिथे विरोधी पक्ष म्हणून आत गेलेलो आहोत। मुख्यमंत्री असताना साधारणपणे प्रत्येक घटनेची जबाबदारी आणि माहिती तुमच्यापर्यंत येतेच येते। सकाळी जेव्हा तुम्ही उठता, कुठेतरी एक बसचा अपघात झाला असतो, कुठेतरी एक पूल पडलेला असतो, कुठे काहीतरी असतं। मतदारसंघात पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ना काहीतरी झालेलं असतं आणि त्याची माहिती लगेच मुख्यमंत्र्यांकडे येते। मग ही दंगल घडणार याची माहिती नव्हती। हे आता सपोज आज मला माहिती मिळाली की कोण बांगलादेशमधून कोणीतरी आले की बांगलादेशमधून ट्विट वगैरे झालं, म्हणजे मग भाजपमध्ये अजून कोणी अशा कुठच्या वेगळ्या थरावर लोक आहेत का जे ह्या मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करतायत? हाही विचार करणं गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।